बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन. बुद्धांनी मुक्तिदानाचे आश्वासन दिले नाही. ते म्हणत, तथागत हे मार्गदाता आहेत, मुक्तिदाता नव्हे. बहुतेक धर्म हे साक्षात्कारी धर्म म्हणून वर्णिले जातात, परंतु तथागत बुद्धांचा धम्म हा साक्षात्कार नव्हे. साक्षात्कारी धर्म म्हणजे मी तुमचा निर्माता आहे, माझी पूजा करून आत्म्याला मोक्ष मिळवून द्या, असे प्राणीमात्रास सांगणारा देवाचा संदेश. हा संदेश बहुधा एखाद्या नियुक्त व्यक्तीच्या म्हणजे प्रेषिताच्या मार्फत पाठविलेला असतो. त्या संदेशाचा प्रेषिताला साक्षात्कार झालेला असतो आणि प्रेषित लोकांना तो साक्षात्कार उघड करून सांगतो. मग त्याला धर्म असे म्हणतात. प्रेषिताचे काम म्हणजे त्याच्या धर्माशी इमान राखणाऱ्यांचा मोक्ष लाभ निश्चित करणे. धर्माशी इमान राखणाऱ्यांनाच मोक्ष म्हणजे जर ते प्रेषिताला देवदूत मानित असतील आणि त्याने आणलेल्या देवाच्या आज्ञा पाळीत असतील तर त्याची नरकात पाठवण्यापासून सुटका करणे. तथागत बुद्ध आपण प्रेषित किंवा देवदूत आहोत असला अधिकार कधीच सांगत नसत आणि असे कोणी मानल्यास त्याचे खंडन करीत असत. अधिक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तथागत बुद्धाचा धम्म हा एक शोध होता आणि म्हणून जे धर्म साक्षात्कारी म्हणून समजले जातात त्यापासून तो अगदी वेगळा समजला पाहिजे. तथागत बुद्धांचा धम्म हा एक शोध आहे असे म्हणण्याचे कारण पृथ्वीवरील मानवी जीवनस्वरूपाच्या म्हणजे संशोधन व अन्वेषण सखोल अभ्यासाचा तो परिपाक आहे. तसेच ज्या सहज प्रवृत्तीसह मनुष्य जन्म घेतो त्याच्या कार्यपद्धतीची जाण, त्या सहज प्रवृत्तीची जडणघडण व मांडणी की ज्यांना इतिहास व परंपरानुसार माणसाने आकार दिला आणि ज्या सहज प्रवृत्ती त्यांच्यासाठी हानिकारक काम करीत आहेत त्यांची समज जाण आहे म्हणजे बौद्ध धम्म. सर्व प्रेषित मोक्षांचे आश्वासन देतात. मोक्षाचे आश्वासन न देणारा तथागत बुद्ध हेच एकमेव गुरु आहेत. मोक्षदाता आणि मार्गदाता यामध्ये तथागतांनी विभाजन रेषा काढली आहे. एक मोक्ष देणारा आहे तर दुसरा केवळ मार्ग दाखविणारा आहे. तथागत बुद्ध हे केवळ मार्गदाता आहेत. विमुक्ती ही त्याने आपल्या श्रमाने मिळवायची आहे. आपले हे मत मोगलान या ब्राह्मणाला खालील सूत्रास तथागत बुद्धाने स्पष्ट करून सांगितले आहे. एकदा तथागत श्रावस्तीत मिगार मातेच्या पूर्वाराम प्रासादात विहार करीत होते. नंतर मोगलान हा गणक हिशेब ठेवणारा ब्राह्मण तथागताजवळ आला आणि आदराने अभिवादन करून तथागतांच्या बाजूला बसला. कुशलक्षेम विचारल्यावर तो गणक मोगलान तथागतांना म्हणाला, श्रमण गौतमा, ज्याप्रमाणे माणसाला या प्रासादाचे दर्शन क्रमशः होते, पाऊल पुढे पडते, क्रमशः पुढील मार्ग दिसतो, हळूहळू पायऱ्या चढून शेवटची पायरी येते, त्याप्रमाणे आम्हा ब्राह्मणाचे शिक्षण क्रमशः घडते, म्हणजेच आमचे वेदाध्ययन घडते. श्रमण गौतमा, ज्याप्रमाणे अंकगणितेत आणि धनुर्विद्येत पायरी पायरीने प्रगती होते त्याप्रमाणेच आम्हा ब्राह्मणाची आपल्या शिक्षणक्रमात क्रमशः प्रगती होते. जेव्हा आम्ही शिकवणी देतो तेव्हा शिष्याला एकी 1, दुरकी 2, तिरकी 3, चौके 4 असे 100पर्यंत पाढे शिकवितो. गौतमा, आता सांग, तुझ्या धम्मामध्ये अशाच तऱ्हेचे प्रगतिशील शिक्षण तुझ्या शिष्यांना मिळते काय? होय ब्राह्मणा, असेच मिळते. ब्राह्मणा, एखाद्या अश्वविद्येतील निपुण पुरुषांचे उदाहरण घेऊ. तो प्रथम जातिवंत घोडा घेऊन त्याला लगाम घालून पहिला धडा देतो, नंतर तो त्याला अधिकाधिक शिकवू लागतो. ब्राह्मणा, अगदी त्याप्रमाणेच तथागत शिकाऊ माणसाला पहिला पाठ असा देतात, बंधू, सिलवान हो आणि कर्तव्याच्या जाणीवेने स्वतःला संयमित कर. प्रतिमोक्षाचे नियम पाळीत जा. सदाचार संपन्न हो. शूद्र दोषातही भय आहे हे ओळखून स्वतःचे वर्तन ठेव. विनयाचे परिपालन कर. हे सर्व तो शिकवल्यानंतर तथागत त्याला असा दुसरा पाठ देतात, ये श्रमणा ये. डोळ्यांनी वस्तू पाहिली असता तिच्या बाह्य देखाव्याने अथवा तपशिलाने भारावून जाऊ नकोस. संयमरहित चक्षुरंद्रियाने रूपग्रहण करताना ज्या संतृष्ण वृत्ती पाण्याच्या पुराप्रमाणे माणसाच्या चित्ताला बुडवून टाकतात त्या दूरवृत्तींना ताब्यात ठेवण्याचा सतत प्रयत्न करीत राहा. चक्षुरंद्रियांविषयी सावधान राहा. चक्षुरंद्रिये संयमित ठेव.
इतर इंद्रियाबाबतही असाच निग्रह कर. जेव्हा कानाने एखादा आवाज ऐकतोस, नाकाने वास घेतोस, जिभेने चव घेतोस, शरीराने वस्तूला स्पर्श करतोस आणि ज्यावेळी तुझ्या मनाला त्या वस्तूची जाणीव होते त्यावेळी त्या वस्तूच्या सामान्य दर्शनाने अथवा तपशिलाने मोहून जाऊ नकोस. शिष्याने असे इंद्रिय प्रभुत्व मिळवले की नंतर तथागत त्याला दुसरा असा पाठ देतात. श्रमणा ये, माफक आवश्यक तेवढेच खात जा. खाताना चित्त सावध राहू दे. केवळ एक खेळ किंवा शरीराचे चोचले अथवा वैयक्तिक सौंदर्य दाखविण्याकरिता, शरीर सौष्ठव राखण्याकरिता म्हणून खाऊ नकोस. तर शरीरयष्टी ठीक राहावी, तिचे पोषण व्हावे, तिला इजा होऊ नये आणि श्रेष्ठ जीवन जगता यावे यासाठी अन्न ग्रहण करावे. भोजनासमयी मनात सदोदित हा विचार असावा की मी माझ्या पहिल्या वेदनांचा निग्रह करीत आहे, नव्या वेदना उत्पन्न होऊ देणार नाही. माझी जीवनयात्रा निर्दोष आणि सुखपूर्ण होईल. नंतर हे ब्राह्मणा, श्रमण अन्नग्रहाचा निग्रह शिकला की तथागत त्याला पुढे असा पाठ देतात. श्रमणा ये, जागरूकतेचा अभ्यास कर. दिवसा चालता बसता तू चित्तशुद्धीचा प्रयत्न कर. रात्रीच्या पहिल्या प्रहरीसुद्धा सतीपठ्ठान चक्रमण करीत किंवा एका जागी बसून चित्तशुद्धीची साधना करीत राहा. दुसऱ्या प्रहरी उजव्या कुशीवर सिंहासारखा एक पाय दुसऱ्या पायावर ठेवून पडून राहा आणि सावध राहून बुद्धिपुरस्सर व एकाग्रतेने चित्तशुद्धीचा विचार कर. तिसऱ्या प्रहरी उठ आणि चक्रमण करीत किंवा बसून आपले चित्तमालापासून परिशुद्ध कर. हे ब्राह्मणा, तो श्रमण जागरूकतेचा अभ्यासी झाल्यावर तथागत त्याला दुसरा पाठ देतात. तो असा. श्रमणा ये, जागरूकता आणि सम्यक स्मृती म्हणजे सम्यक जाणीव यांनी युक्त हो. पुढे जाताना किंवा मागे येताना स्वसंयम राखीत जा. पुढे किंवा मागे पाहताना, वागताना किंवा विसावा घेताना, अंगात वस्त्रे घालताना किंवा वस्त्रे आणि भिक्षापात्र नेत असताना, खाताना, चघळताना, स्पर्श करताना, शरीर व्यापार करताना, चालताना, उभे असताना किंवा सावध असताना, बोलताना किंवा मौन धारण केलेले असताना सदैव स्मृतियुक्त म्हणजेच जाणीवपूर्वक संयम राखीत जा. नंतर हे ब्राह्मणा, त्या शिष्याला स्वसंयम साधता आला तर तथागत त्याला पुढील पाठ देतात. श्रमणा ये, एखादे एकांताचे स्थान शोधून, मग ते अरण्य असो, एखादा वृक्ष असो, पर्वतगुहा असो, पर्वतगुफा असो, स्मशानस्थान असो, वनगुल्म असो, आकाशाखालील मोकळी जागा असो अथवा गवत पेंड्यांच्या राशीजवळची जागा असो, तसे एखादे एकांत स्थान तू शोधून काढ आणि अन्न सेवन केल्यानंतर आसनस्थ होऊन शरीर ताठ ठेवून 4 प्रकारच्या स्मृती प्रस्थानांचा ध्यानाचा अभ्यास कर. हे ब्राह्मणा, जे श्रमण शिष्य आहेत, ज्यांनी मनोनिग्रह अद्यापी साधलेला नाही परंतु तो तसा साधण्याची ज्यांना इच्छा आहे, त्यांना मी असे क्रमिक शिक्षण देतो. परंतु ज्यांनी अहतप्रत प्राप्त केले आहे, ज्यांनी आसवांचा नाश केला आहे, ज्यांनी आपल्या जीवनाचा उद्देश साधला आहे, जे कृतकृत्य झाले आहेत, ज्यांनी आपल्या शरीरावरील भार उतरून दिला आहे, विमुक्तीस मिळविली आहे, ज्यांनी भौतिक बंधनाचा उच्छेद केला आहे, प्रज्ञेने जे विमुक्त झाले आहेत, त्यांना वरील अभ्यासक्रम आपले वर्तमान जीवन सुखपूर्ण आणि जागरूकतेने संयमित राखण्यास उपायकारक ठरतो. तथागतांचे हे प्रवचन ऐकून तो गणक ब्राह्मण म्हणाला, परंतु गौतमा, मला हे सांग की तुझे सर्व शिष्य अशा तऱ्हेची परिपूर्तता किंवा परिपूर्ण प्रज्ञा निर्वाण मिळू शकतात काय, किंवा काहींना ते मिळविताना अपयश येते काय? ब्राह्मण, माझ्या काही श्रावकांना असा उपदेश केला असताना आणि त्यांचा त्यांनी अभ्यास केला असताना काहींना निर्वाण साधता येते आणि काहींना ते साधता येत नाही. परंतु गौतमा, याचे कारण काय? तिथे ते निर्वाण आहे, इथे हा निर्वाणाकडे जाण्याचा मार्ग आहे. इथे श्रमण गौतमासारखा थोर गुरु आहे. मग ज्यांना तू असा उपदेश केला आहेस, शिक्षण दिले आहेस, त्यांच्यापैकी काहींनाच फक्त निर्वाण साध्य व्हावे व काहींना होऊ नये, हे कसे? ब्राह्मणा, त्या प्रश्नाचे तुला मी उत्तर देतो. परंतु प्रथम माझ्या एका प्रश्नाचे तुला योग्य वाटेल तसे उत्तर द्यावे लागेल. सांग, तुला राजगृहाचा रस्ता पूर्ण माहीत आहे काय? होय, मला तो पूर्ण माहीत आहे. बरे,
मग ह्या रस्त्यासंबंधी पूर्ण माहिती दिली असताना एक मनुष्य चुकीचा मार्ग धरतो आणि पश्चिमेकडे चालू लागतो. नंतर दुसरा मनुष्य येतो. तो मार्गदर्शनाकरिता तुला विनंती करतो. तू त्याला त्याच सूचना करतोस. तो तुझ्या सूचनेप्रमाणे वागतो आणि सुरक्षितपणे राजगृहाला जाऊन पोचतो. ब्राह्मण बोलू लागला, त्याला मी काय करणार? फक्त मार्ग दाखविणे हे माझे काम आहे. ब्राह्मणा, मग तथागत काय करतात? हे तू ताडले असशीलच. तथागत फक्त मार्गच दाखवितात, तोही खात्रीचा मार्ग. तथागत बुद्ध हे मी तुम्हाला मोक्ष मुक्ती देईन असे आश्वासन न देता विमुक्ती प्राप्तीच्या मार्गाविषयीच्या सत्यतेची मात्र खात्री देतात. आणि मोक्ष म्हणजे काय? महम्मद आणि येशू ख्रिस्त यांच्या शिकवणुकीत मोक्ष म्हणजे प्रेषितांच्या मध्यस्थीने नरकात जाण्यापासून जीवाला वाचवणे. तथागत बुद्धाच्या शिकवणुकीप्रमाणे विमुक्ती म्हणजे निर्वाण आणि निर्वाण म्हणजे रागलोभादी विकारांचा निग्रह, समूळ नाश. अशा धर्मात विमुक्तीचे वचनबद्ध आश्वासन कसे मिळणार? तथागतांनी स्वतः अथवा धम्माबाबत देवत्वाचा दावा केला नाही. हा सधम्म माणसाने माणसाकरिता संशोधित करून शोधलेला आहे. हा धम्म आपोआप अपौरुषय प्रकट झालेला नाही. प्रत्येक धर्माच्या संस्थापकाने आपण किंवा आपली शिकवणूक दैवी असल्याचा हक्क सांगितला आहे. मोजेसने आपली उत्पत्ती दैवी असल्याचे म्हटले नाही, परंतु आपल्या शिकवणुका मात्र दैवी असल्याचे म्हटले आहे. त्याने आपल्या अनुयायांना सांगितले आहे की दुधामादाच्या प्रदेशात ज्यांना जावयाचे असेल त्यांनी ही शिकवणूक मान्य केली पाहिजे, कारण ती जिहोवाची म्हणजे ईश्वराची शिकवण आहे. येशू ख्रिस्ताने आपण देवपुत्र असल्याचे स्वतःच सांगून दैवीपणावर हक्क सांगितला आहे. स्वाभाविकपणे त्याची शिकवणूकही दैवी झाली आहे. कृष्ण तर म्हणत असे, मी स्वतः देव आहे आणि गीता हा माझा शब्द आहे. तथागत बुद्धांनी मात्र आपल्या धम्मशासनासंबंधी किंवा स्वतःसंबंधी कधीही असा दावा मांडला नाही. तथागत तर म्हणत असत की आपण इतर माणसासारखे आहोत आणि आपला संदेश म्हणजे एका माणसाने माणसास दिलेला संदेश आहे. आपला संदेश प्रमादातीत आहे असे तथागतांनी कधीच म्हटले नाही. तथागत म्हणतात, बुद्धाचा धम्म संदेश म्हणजे तथागतांच्या मताप्रमाणे विमुक्तीकडे जाण्याचा एकमेव सत्य मार्ग आहे. त्यांचे अधिष्ठान म्हणजे जगातील सर्व माणसांचा जगासंबंधीचा अनुभव. तथागत म्हणत असत की धम्मात कितपत सत्य आहे हे पाहण्यासाठी त्यासंबंधी कोणताही प्रश्न विचारायला आणि त्याचे परीक्षण करायला सर्वांना स्वातंत्र्य आहे. कोणाही धर्मसंस्थापकाने आपल्या धर्माला अशा प्रकारची कसोटी लावण्याचे आवाहन दिलेले नाही.